नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल आपण मागच्या काही कालावधीपासून पॉलिटी टेस्ट सिरीज जी काय आहे ती सुरू केलेली आहे आणि आत्तापर्यंत आपण पॉलिटी टेस्ट सिरीजच्या अंतर्गत साधारणपणे राज्यव्यवस्था या घटकाचे किंवा पॉलिटीचे 3 जे काही टेस्ट पेपर आहे ते पाहिलेले आहेत आणि त्या तिन्ही टेस्ट पेपर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिले होते आणि त्या तिन्ही टेस्ट पेपरशी संबंधित जे काही विश्लेषण आहे आणि जी काही उत्तर आहेत ती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल करून दिलेली आहेत. तर आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा टेस्ट पेपर 4च्या दृष्टिकोनातून जी काही चर्चा आहे ती घेऊन येणार आहोत, त्याचं डिस्कशन घेऊन येणार आहोत. मित्रांनो, या आधी या ठिकाणी टेस्ट पेपर 1 असेल, टेस्ट पेपर 2 असेल, टेस्ट पेपर 3 असेल, या तिन्ही टेस्ट पेपरशी संबंध डिस्कशन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, ते आपण पाहू शकता. किंबहुना जर का आपल्याला टेस्ट पेपर सोडवायचं असेल तर टेस्ट पेपर 1, 2 आणि 3 आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहेत, तेही आपण या ठिकाणी सोडवू शकता. आज आपण या ठिकाणी टेस्ट पेपर 4च्या अनुषंगाने जे काही डिस्कशन आहे ते घेऊन येणार आहोत आणि या टेस्ट पेपर 4मध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांच्या अनुषंगाने जी काही चर्चा आहे ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवून आणूया. तर मित्रांनो, या ठिकाणी टेस्ट पेपर जो काही 4 आहे तो मागच्या रविवारी मी तुम्हाला दिलं होतं 6 तारखेला. तर त्या अनुषंगाने आज आपण या टेस्ट पेपरचं जे काही डिस्कशन आहे ते घडवून आणूया. तर या टेस्ट पेपर 4 अंतर्गत मी जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला होता तो या प्रकारचा होता. पहिला प्रश्न असा होता की ए विधान कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रकाची तरतूद केलेली आहे. बी विधान कलम 114 मध्ये विनियोग विधेयक या संबंधी तरतूद आहेत. सी विधान कलम 117 मध्ये वित्त विधेयकाबाबत विशेष तरतूद सांगितलेल्या आहेत. वरीलपैकी किती विधान योग्य आहेत? पर्याय 1 ओनली 1, पर्याय 2 ओनली 2, पर्याय 3 ऑल 3, पर्याय 4 नन ऑफ द अबव. मित्रांनो, अशा प्रकारचे पर्याय देण्याची जी काही पद्धत आहे ती UPSC लेवलला UPSCच्या एक्झाममध्ये पूर्व परीक्षेच्या स्तरावर असते. तर त्यामुळे अशा प्रकारच्याही प्रश्नांची सवय असावी या हेतूने मी या ठिकाणी अशा प्रकारच्या पर्यायांचा विचार इथं केलेला आहे. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी 3 विधान दिलेली आहेत आणि 3 विधानांपैकी कोणतं विधान हे योग्य विधान आहे किंवा किती विधाने हे योग्य आहेत हे आपल्याला शोधायचे. तर पहिलं विधान आहे की कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रकाची तरतूद केलेली आहे. तर ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे, कारण की भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच एक प्रकारे अंदाजपत्रकाबाबतची तरतूद आपल्याकडे केलेली आहे. कलम 114 मध्ये विनियोग विधेयक म्हणजेच विनियोजन विधेयक, ज्याला अप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो, त्यासंबंधी तरतूद केलेली आहे. हेही बी विधान बरोबर आहे. आणि कलम 117 मध्ये वित्त विधेयकाबाबत विशेष तरतुदी सांगितलेल्या आहेत, हे देखील विधान बरोबर आहे. आणि त्यामुळे ही तिन्ही विधाने योग्य असल्या कारणाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ऑल 3. ऑल 3 म्हणजेच एक प्रकारे या प्रश्नातील तिन्ही विधाने बरोबर आहेत अशा अर्थाने याचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे स्पष्ट करतोय. मग आता पहा की या ठिकाणी एक प्रकारे 112, 114, 117 या दृष्टीने असणारे जे काही तरतुदी आहेत ते तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर इतरही तरतुदी आपण या कलमांशी संबंधित लक्षात ठेवण्याची गरज आहे. विशेषतः कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्राचा संदर्भ आहे. कलम 114 मध्ये विनियोजन विधेयक किंवा अप्रोप्रिएशन बिलचा संबंध आहे. कलम 117 मध्ये वित्तीय विधेयकासंबंधीच्या विशेष तरतुदी आहेत. त्याच पद्धतीने कलम 110 मध्ये धन विधेयक याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. कलम 109 मध्ये धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धतीचा उल्लेख केलेला आहे आणि कलम 111 मध्ये विधेयकास अनुमती म्हणजे संसदेकडून दिली जाणारी विधेयकास मंजुरी याबाबतची जी कार्यपद्धती आहे याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर कलम 108 यालाही आपण विसरता कामा नये, कारण की संसदेची संयुक्त बैठक किंवा संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक म्हणजे एखाद्या विधेयकाच्या मंजुरीवरून जर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झालेले असतील तर अशा वेळेस संसदेची संयुक्त बैठक जे राष्ट्रपती बोलत असतात आणि ज्याचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष असतात, तर अशी ही संसदेची संयुक्त बैठकीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये स्पष्ट केलेली आहे. तर त्यामुळे कलम 109 असो, 110 असो, 111 असो, 112 असो, 114 असो, 117 असो, अशा अनेक प्रकारच्या ज्या काही संसदीय कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी आहेत तर त्याही आपण विसरता कामा नये, कारण की त्याबाबत सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आयोग विचारतं. त्यामुळे या ठिकाणी या सगळ्या तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर जो या दुसऱ्या प्रश्नाकडे की सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये खालीलपैकी कोणती घटना असती घटनाबाह्य आणि व्यर्थ ठरवली? सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये खालीलपैकी कोणती घटना असती घटनाबाह्य आणि व्यर्थ ठरवली? पर्याय 1 97 घटना असती 2011, पर्याय 2 95 घटना असती 2009, पर्याय 3 98 घटना असती 2012 आणि पर्याय 4 99 घटना असती 2014. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की 2014शी संबंधित असणारी 99 घटनावृत्ती आहे जी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या दृष्टिकोनातून आहे. सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या दृष्टिकोनातून जो काही NJAC म्हणजेच राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, नॅशनल ज्युडिशियरी अपॉइंटमेंट कमिशन याबाबतची निर्मिती आपल्याकडे केली गेली होती 99 घटनावृत्तीद्वारा 2014 मध्ये. तर अशा या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचं जे स्वरूप आहे किंवा रचना आहे, संघटन जे आहे ते कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर परिणाम करणार आहे किंवा एकंदरीत भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर परिणाम करणार आहे याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये
ही जी काही घटनावस्ती आहे, नव्याण्णव घटनावस्ती, ही घटनाबाह्य आणि व्यर्थ ठरवलेली होती. तर ही जी काही घटनावस्ती आहे की जी मोदी सरकारच्या कालखंडात झालेली होती 2014मध्ये, आणि या घटनावस्तीचं स्वरूप कुठेतरी घटनेच्या मूलभूत ढाच्याच्या विरोधी आहे, किंबहुना स्वतंत्र न्यायावर परिणाम करणार आहे. म्हणून या सर्वोच्च न्यायालयाने ही घटनावस्ती रद्दबातल केली होती किंवा घटनाबाह्य किंवा व्यर्थ ठरवली होती. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4, 99 घटनावस्ती 2014. तर याही दृष्टिकोनातून थोडंसं संदर्भ आपण पुढे पाहूया की 99 घटनावस्ती 2014 सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याबाबतची तरतूद केलेली होती. हा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग की जो एप्रिल 2015मध्ये विचार घेतला होता 99 घटनावस्तीद्वारा, आणि पुढे चालून ऑक्टोबर 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाच्या आधारावर 99 घटनावस्ती जी काही ती रद्द केलेली होती. NJC हे रद्द केलेलं होतं. तर न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सध्या 2 दशके जुनी असलेली कॉलेजियम पद्धती वापरली जाते, आणि यामध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ अशा 5 न्यायाधीशांचा समावेश असतो. तर आज घडीला सुद्धा आपल्याकडे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची नियुक्ती होत नाही किंवा त्याबाबतचा विचार केला जात नाही. तर कॉलेजियम पद्धतीच्या आधारावरच या ठिकाणी ही न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च उच्च न्यायालयात होत असते. तर त्यामुळे ही जी काही कॉलेजियम पद्धती आहे तीच आज आपल्याकडे कार्यरत आहे असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे ही 99 घटनावस्ती कोणत्या कालखंडात रद्द केली गेली किंवा का रद्द केली गेली याचा संदर्भ या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने वाचा. पर्याय अ, महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही केले जाते, आणि पर्याय ब, संघ शासन व राज्य शासन हे जिल्हा प्रशासनात सहभागी असतात. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ व ब दोन्ही, आणि पर्याय 4 अ व ब दोन्ही आहेत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की इथं आपल्याला कोणतं विधान चुकीचं आहे असा प्रश्न केला गेला आहे. तर पहिलं विधान काय आहे की महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही केलं जातं. तर ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे, कारण की आपल्याकडे एक लक्षात घ्या की 2 महत्त्वाचे घटक आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना हे समजत नाही की जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वशासन यामध्ये नेमका फरक कसा असतो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की स्थानिक स्वशासन के जे स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून चालवलं जात असतं, की जे स्थानिक प्रतिनिधी जनतेतून निवडून आलेले असतात, म्हणून ते स्थानिक स्वशासन असतं. की स्थानिक स्वशासनाचा संदर्भ कसा घेता येईल, तर स्थानिक स्तरावरच्या समस्या सोडवण्याकरता स्थानिक स्तरावरूनच निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी असतात की ज्यांच्यामार्फत चालवलं जाणारं शासन म्हणजे स्थानिक स्वशासन. का तर स्थानिक समस्या सोडवण्याकरता स्थानिक जनतेतून निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, का तर त्यांना स्थानिक समस्यांची चांगली जाण असते. या अर्थाने ते स्थानिक स्वशासन आहे, सेल्फ गव्हर्नमेंट आहे की जे स्थानिक लोकांकडून चालवलं जातं. पण जिल्हा प्रशासन आहे ते स्वशासन नाही आहे, प्रशासन आहे, आणि की जे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्तरावर चालतं. तर त्यामुळे या ठिकाणी स्वशासन आणि प्रशासन या दोन्हीमध्ये फरक आहे. पण या ठिकाणी पर्यायामध्ये काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही केले जाते. तर हे विधान का बरोबर आहे? किंवा भले आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संबंध जिल्ह्याचं जे काही प्रशासन आहे ते केलं जात असलं तरी, आणि जिल्हा परिषद ही जनतेने निवडून दिलेली यंत्रणा जरी असली तरी, जिल्हा प्रशासनाअंतर्गत जिल्हाधिकारी हा संबंध ज्या काही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्ह्यामध्ये येणारे सगळे तालुके असतील किंवा तालुक्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती असतील, ग्रामपंचायती असतील किंवा स्वतः जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवत असतो. आणि म्हणून या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदारी जिल्हा परिषदेवरून जिल्हाधिकाऱ्यांकडूनही पार पाडली जाते असं म्हणणं बरोबर आहे. कारण की संपूर्ण जिल्ह्याचा एक मोठा प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही जिल्ह्याचं प्रशासन पाहत असताना जिल्हा परिषदेवर नियंत्रण ठेवलं जातं, किंबहुना पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीवर सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं, पंचायत राज संस्थेवर नियंत्रण ठेवलं जातं असं म्हणायला जागा होते. म्हणून अविधान बरोबर आहे. ब विधान, संघ शासन व राज्य शासन हे जिल्हा प्रशासनात सहभागी असतात. असं का? तर कोणत्याही प्रकारच्या संघ शासनाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची अंमलबजावणी जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यावर असते किंवा जिल्हा प्रशासनावर असते. आणि म्हणून संघ शासन आणि राज्य शासनाच्या विभिन्न धोरण आणि योजनांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनात त्यांचा सहभाग असतो किंवा ते सहभागी असतात असं म्हणायला सुद्धा जागा होते. म्हणून ब देखील विधान बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं आहे की कोणतं विधान चुकीचं आहे, तर या दोन्ही विधानांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं नाही आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 की अ आणि ब दोन्ही नाहीत हे उत्तर आपल्याला सांगता येईल की हे अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत, चुकीचे नाही आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही नाहीत. माझा पहा की केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांश ग्रामीण विकास योजना जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्याची ग्रामीण विकास योजना अंमलबजावणीसंबंधीचे अधिकार कमी झाले. आता पहा की ऑब्व्हियसली या ठिकाणी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्याकडे ज्या काही पंचायत संस्था निर्माण झालेल्या आहेत की ज्या पंचायत संस्थांच्या निर्मितीमुळे बहुतांश जे काही कामकाज आहे ते पंचायत संस्थांकडून केलं जाऊ लागलं की जे ग्रामीण विकासाशी संबंधित होतं. आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येतात, आणि जिल्हाधिकाऱ्याचं ग्रामीण विकास योजनेच्या बाबतीचं जे काही अधिकार आहेत ते
कमी झालेले आहेत. पण जरी कमी झाले असले तरीसुद्धा जिल्ह्यातील या पंचायत संस्था योग्य पद्धतीने या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतात का, या दृष्टीने नियंत्रण ठेवण्याचं काम, देखरेख करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्याला प्राप्त झालेलं आहे. या दृष्टीने सुद्धा जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर या ठिकाणी जिल्हा परिषदेबरोबरच काम करत असतो असं म्हणायला जागा आहे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक विकास कार्यक्रम आखलेले आहेत, तयार केलेले आहेत आणि या कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी किंबहुना लोकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू या नात्याने जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली गेलेली आहे आणि जिल्हाधिकारी त्या दृष्टीने अनेक व्यापक जबाबदाऱ्या पार पाडत असतो असं म्हणायला जागा आहे. म्हणून दोन्ही विधानांना अनुसरून हे जे काही मी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते या अर्थाने बरोबर आहे असं म्हणायला जागा उरते. तर इथं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोण ग्रामसभेचा सदस्य असतो? खालीलपैकी कोण ग्रामसभेचा सदस्य असतो? अ. गावचा नागरिक, ब. ज्याचे वय 18 वर्षे पूर्ण आहे, क. ज्याचे नाव गावच्या मतदार यादीत आहे आणि ड. गावाचा रहिवासी आहे. पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ क, पर्याय 3 अ, ब आणि क आणि पर्याय 4 अ, ब, क आणि ड. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ग्रामसभेचा सदस्य कोण असतो या 4 पर्यायांच्या आधारे त्याचं उत्तर विचार घ्यायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क, म्हणजे केवळ क. पर्याय क्रमांक 2 केवळ क हेच याचं उत्तर सांगता येईल. इतर जे काही पर्याय आहेत ते या ठिकाणी याचं उत्तर का होऊ शकत नाहीत, कारण की ज्या व्यक्तीचं नाव गावच्या मतदार यादीत आहे तोच व्यक्ती या ठिकाणी ग्रामसभेचा सदस्य असतो असं म्हणणं अधिक योग्य आहे. का? कारण की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मतदार यादीवर डिपेंड आहेत. म्हणजे एखाद्याचं वय 18 वर्षे पूर्ण आहे पण त्याचं नाव मतदार यादीत नसेल तर तो ग्रामसभेचा सदस्य असं म्हणता येऊ शकत नाही. किंवा जो गावचा नागरिक आहे पण त्याचं वय 18 वर्षे पूर्ण नाही किंवा त्याचं नाव मतदार यादीत नाही आहे, तोही ग्रामसभेचा सदस्य असं म्हणता येऊ शकणार नाही. गावचा रहिवासी आहे म्हणून तो ग्रामसभेचा सदस्य आहे असं देखील म्हणता येऊ शकत नाही. म्हणजे ज्याचं नाव गावाच्या मतदार यादीत आहे तोच ग्रामसभेचा सदस्य असतो, भले या ठिकाणी इतर जे काही पर्याय आहे ते पर्याय दिलेले असले तरीसुद्धा. तर त्यामुळे क हे पर्याय जो काय तो अधिकाधिक योग्य आहे, म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 केवळ क, की जो व्यक्ती ज्या व्यक्तीचं नाव गावच्या मतदार यादीमध्ये आहे तोच ग्रामसभेचा सदस्य असतो, म्हणून उत्तर आहे पर्याय 2 केवळ क. मग पहा की आपल्याकडे महाराष्ट्रात ग्रामसभेच्या दृष्टिकोनातून किंवा ग्रामसभेच्या बाबतीत जे काही महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत त्या पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की एक लक्षात घ्या की ग्रामसभेच्या व्याख्येबाबत सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला संबंध माहिती असावी म्हणून हा उल्लेख मी इथे केलेला आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 3(9) मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो की 1958चा आहे त्या अधिनियमात कलम 3(9) मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यामध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रामसभेची जी काही व्याख्या केलेली आहे किंवा ग्रामसभेच्या दृष्टिकोनातून जो काही अर्थ स्पष्ट केलेला आहे तो असाच केलेला आहे की ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यामध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था, या अर्थाने त्याला ग्रामसभा असं म्हटलं जाऊ शकेल. मग याचा अर्थ कशा या पद्धतीने सांगितलेला आहे तर त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जेवढी गावे किंवा वाड्या, वस्त्या, पाडे यांचा समावेश आहे त्यांच्याशी संबंधित मतदार याद्यामध्ये ज्या व्यक्ती नोंदवलेल्या आहेत अशा व्यक्तींची मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा असंही म्हणायला जागा होते. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असंही दिसून येतं की या ठिकाणी ग्रामसभा या अंतर्गत विभिन्न त्या गावातल्या वाड्या वस्त्यांचाही समावेश होत असतो. त्याचबरोबर घटनेच्या कलम 243(b) नुसार सुद्धा एक व्याख्या स्पष्ट केलेली आहे, ती पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की जी 73 घटनेनुसार विचार घेतलेली आहे घटनेच्या कलम 243(b) मध्ये, की ग्रामसभा म्हणजे काय तर ग्रामपातळीवर पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय असा आहे. म्हणजे जी आपल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या अंतर्गत दिलेली व्याख्या असो किंवा घटनेच्या कलम 243(b) मध्ये दिलेली व्याख्या असो, दोन्हीमध्ये बहुतांश पातळीवर समानताच आहे की ग्रामपातळीवर पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय असा ग्रामसभेचा अर्थ घेतलेला आहे. आणि अनुसूचित क्षेत्राकरता म्हणजे पेसा कायद्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर पेसा कायदा 1996 जो आपल्याकडे अनुसूचित क्षेत्रांच्या दृष्टीतून विचार घेतलेला आहे तर अशा अनुसूचित क्षेत्रांकरता पाड्याची ग्रामसभा या संकल्पनेला मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत तिथल्या असणाऱ्या ग्रामसभेला या ठिकाणी पाड्याची ग्रामसभा या संकल्पनेला मान्यता देण्यात आलेली आहे. या दृष्टीने सुद्धा आपण ही माहिती लक्षात ठेवावी. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुन्हा. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकाऱ्याचे नाही? खालीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकाऱ्याचे नाही? अ. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, ब. शेतसारा गोळा करणे,
क. दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे. ड. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे. ई. सभाबंदी संचारबंदी जारी करणे. उ. निवडणुकीच्या बाबतीत आवश्यक निर्णय घेणे. पर्याय उत्तरे: पर्याय 1 क, ई, उ. पर्याय 2 केवळ अ आणि क. पर्याय 3 अ, क आणि ड. पर्याय 4 यापैकी एकही नाही. विचारले आपला साधा सोपा प्रश्न की खालीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकाऱ्याची नाही म्हटलेलं आहे असं विचारलेलं नाही. खालीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकाऱ्याचे नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की सर्वच कार्य जिल्हाधिकाऱ्याची कार्य आहे म्हणून सांगता येतात आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. कारण की जिल्हाधिकाऱ्याची ही पर्यायामध्ये दिलेली सर्वच कार्य आहेत म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. कशा अर्थाने? तर आपण पुढे पाहू शकता की जिल्हाधिकाऱ्याची जी काही कार्य आहेत ती या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येतात की महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या समन्वय ठेवणे. कारण की जिल्हाधिकारी हा जिल्हा महसूल अधिकारी किंवा जिल्ह्याच्या पातळीवर महत्त्वपूर्ण अशी महसूल प्रशासनाची जबाबदारी पार पाडत असतो. त्यामुळे महसुली प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे महसुली अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात समन्वय ठेवणे ही त्याची मुख्य जबाबदारी आहे. जिल्ह्यातील जमीन महसूल, पाटबंधारे महसूल, इतर स्वरूपाच्या महसूल वसुलीच्या दृष्टीने सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला भूमिका पार पाडावी लागते. जिल्ह्यातील जमिनीबाबतचे सर्व लँड रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवणे याही दृष्टीने त्याची जबाबदारी आहे. मुळात एक लक्षात घ्या की जिल्हाधिकारी हे पद ब्रिटिशांनी 1772 अंतर्गत महसूल प्रशासनाच्या दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण केलेलं होतं. तर त्यामुळे महसूलविषयक बहुतांश जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याला पार पाडावी लागते असं म्हणायला जागा आहे. नैसर्गिक आपत्ती काळात जमीन महसूल माफीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं हेही या ठिकाणी त्याच्या अधिकार व कार्याचा भाग आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विभिन्न धोरणांची जिल्ह्याच्या स्तरावर अंमलबजावणी करणं. जिल्हा नियोजन मंडळाचा पदस्थित सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणं. कारण की जिल्हा नियोजन मंडळाच्या स्तरावर या ठिकाणी जर विचार केला तर पदस्थित सचिव म्हणून जिल्ह्याच्या पातळीवर खासदार व आमदार निधीचा कशा पद्धतीने विकास कामांच्या दृष्टीने उपयोग करून घ्यायचा या दृष्टीने पदस्थित सचिव म्हणून त्याची जबाबदारी ही महत्त्वपूर्ण ठरते. नागरिकांना विदेशात जाण्यासाठी लागणारा व्हिसा व पासपोर्ट देण्याबाबत शिफारस करणे आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे अशा विभिन्न प्रकारच्या जबाबदाऱ्या किंवा कार्य जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकारी या नात्याने किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर सुद्धा आणि त्याचबरोबर महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी या नात्याने सुद्धा विभिन्न पातळीवरच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर त्या अर्थाने जिल्हाधिकाऱ्याची ही संबंध कार्य सांगता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 6 अ. प्रशासन कार्यक्षम करणे. ब. एक खिडकी योजना. क. कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण करणे. ड. नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे. प्रस्तुत वरील सर्व घटकांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पॅटर्नशी आहे? पर्याय 1 दळवी पॅटर्न, पर्याय 2 लखीना पॅटर्न, पर्याय 3 गेडाम पॅटर्न आणि पर्याय 4 चांदी पॅटर्न. मित्रांनो, एक लक्षात घ्या की याच्या आधीसुद्धा आयोगाने प्रीमध्ये असो किंवा मेन्समध्ये असो आपल्याला विभिन्न प्रकारच्या या पॅटर्नच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेले आहेत. विशेषतः लखीना पॅटर्नविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. तर या ठिकाणी याचं उत्तर काय सांगता येईल? तर इथं या ठिकाणी हा जो काही संदर्भ आहे किंवा हे चारही पर्यायाचा संदर्भ जो काय आहे तो आपल्याला लखीना पॅटर्नच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लखीना पॅटर्न. की प्रशासन कार्यक्षमपणे एक खिडकी योजना, कार्यपद्धतीचं प्रमाणीकरण करणे, नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे, हे सगळे जे काही उपाययोजना किंवा शिफारशी ज्या आहेत किंवा प्रशासकीय सुधारणांच्या पातळीवर केलेली जी काही मांडणी आहे ती अनिल कुमार लखीना यांनी केलेली आहे, की जे माजी IAS अधिकारी राहिलेली व्यक्ती आहे. कधी काळी या ठिकाणी अकोला असेल, नगर असेल अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्य पार पाडलेलं आहे. तर त्यांनी 1980 ते 90च्या दशकामध्ये या ठिकाणी लखीना पॅटर्न हा राबवलेला होता आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा संदर्भ जो काय तो लखीना पॅटर्नशी आपण जोडता शकतो. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 लखीना पॅटर्न. तर प्रशासकीय सुधारणांचा हा लखीना पॅटर्न नेमका कोणी मांडला होता? तर अनिल कुमार लखीना यांनी मांडला होता. आणि अनिल कुमार लखीना 1965च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे IAS अधिकारी राहिलेले आहेत. लखीना पॅटर्नची वैशिष्ट्ये सांगायची तर आपल्याला थोडक्यात या पद्धतीने सांगता येईल, कारण की लखीना पॅटर्नच्या वैशिष्ट्याच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर पर्याय लखीना पॅटर्नच्या दृष्टीने पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की नागरिक केंद्रित प्रशासन या अर्थाने या पॅटर्नकडे पाहिलं जातं की गावातील लोकांना दाखले, परवाने, इतर सरकारी कागदपत्रे सहज मिळवता यावीत यासाठी एक खिडकी योजना त्यांनी राबवली होती. आज देखील या एक खिडकी योजनेचा वापर आपल्याकडे पंचायत व्यवस्थेमध्ये केला जातो. तर त्यामुळे गावातील लोकांना अनेक प्रकारचे दाखले, परवाने किंवा कागदपत्रे सहज प्राप्त व्हावीत या हेतूने एक खिडकी योजना त्यांनी लागू केली होती. त्यानंतर प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारी कार्यालयातील आवश्यक कागदपत्रे व जटिल प्रक्रिया कमी करण्यावर सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि त्याचबरोबर प्रशिक्षणावर भर दिला होता. कुणाच्या? तर लखीना यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले होते की जेणेकरून अधिकाधिक कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, प्रशासनातील कार्यक्षमता अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने अशा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना कसं प्रशिक्षित करता येऊ शकेल या दृष्टीने प्रशिक्षणावर सुद्धा त्यांनी या लखीना पॅटर्नमध्ये भर दिला होता. तर त्यामुळे ही संबंध वैशिष्ट्य लखीना पॅटर्नची आपल्याला थोडक्यात स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7
प्रशासकीय सुधारणांचा चहांदे पॅटर्न खालीलपैकी काय आहे? प्रशासकीय सुधारणांचा चहांदे पॅटर्न खालीलपैकी काय आहे? नाशिकचे माजी विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांचा प्रशासकीय सुधारणांचा पॅटर्न. या पॅटर्नचे खालील सर्व हेतू होते. 1. प्रशासन व सामान्य जनता यांची दरी कमी करणे. 2. प्रशासनाचे लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व वाढवणे. विकास कामांचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवावेत आणि ग्रामस्थ दिन योजना राबवणे. पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब दोन्ही आणि पर्याय 4 न अ न ब. आता आपल्याला मूळ प्रश्न काय विचारला आहे की प्रशासकीय सुधारणांचा चहांदे पॅटर्न खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही अ आणि ब पर्यायामध्ये दिलेलं विधान आहेत तर ते सर्व विधानांच्या रचने चहांदे पॅटर्नचा संबंध जो काय तो स्पष्ट करता येतो आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही. की नाशिकचे विभागीय आयुक्त राहिलेले डॉक्टर संजय चहांदे यांनी हा प्रशासकीय सुधारणांचा चहांदे पॅटर्न राबवलेला होता आणि किंबहुना या पॅटर्नचे जे हेतू होते की प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातली दरी कशी कमी करता येऊ शकेल या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न त्यांनी केले होते. प्रशासनाने लोकांप्रती अधिकाधिक उत्तरदायित्व कसं ठेवावं याही दृष्टीने त्यांनी आपल्या या पॅटर्नमध्ये उल्लेख केलेला होता. विकास कामाचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने लोकसहभागाने कसे ठरावेत यालाही त्यांनी प्राधान्य दिलं होतं आणि ग्रामस्थ दिन योजना राबवून त्यांनी आपल्या जनतेचं या प्रशासनाचा सहभाग अधिकाधिक कसा वाढवता येऊ शकेल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला होता. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही हे चहांदे पॅटर्नशी संबंधित विधाने आहेत हे म्हणायला जागा आहे. आता डॉक्टर संजय चहांदे पॅटर्न यांची जे काही चहांदे पॅटर्न होता तो नेमकी काय होता, त्याची वैशिष्ट्ये काय होती? तर पर्याय 1 पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे लोकसहभागाला त्यांनी महत्त्व दिलं होतं आपल्या या पॅटर्नमध्ये. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की प्रशासकीय कार्यक्षमता व पारदर्शकतेला महत्त्व त्यांनी दिलं होतं. तंत्रज्ञानाचा वापर आणि त्या माध्यमातून ई-गव्हर्नन्सला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता की ई-गव्हर्नन्सचा आज प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्रशासन व सामान्य जनता यांची दरी कशी कमी करता येऊ शकेल याही दृष्टीने त्यांनी अधिकाधिक प्रयत्न या पॅटर्नमध्ये केला होता. आणि ग्रामस्थ दिन योजना की ज्या ग्रामस्थ दिन योजनेची वैशिष्ट्ये काय होती तर लोकांशी थेट संवाद या योजनेच्या माध्यमातून साधता येऊ शकत होता. प्रशासकीय समस्यांचे तात्काळ निवारण या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने ही ग्रामस्थ दिन योजना अधिक फलदायी ठरली. लोकसहभाग कसा पंचायत राज संस्थांमध्ये अधिकाधिक वाढवता येऊ शकेल याही दृष्टीने या ग्रामस्थ दिन योजनेच्या दृष्टीने फायदा झालेला होता आणि प्रशासकीय पारदर्शकता कशी वाढवता येऊ शकेल या दृष्टीने ही ग्रामस्थ दिन योजना अधिकाधिक फेमस झालेली होती. तर त्यामुळे एक लक्षात घ्या की लकीना पॅटर्न असो किंवा चहांदे पॅटर्न असो अशा विभिन्न पॅटर्नचा स्वीकार जो काय तो महाराष्ट्र शासनाने किंबहुना लकीना पॅटर्नचा स्वीकारचा सुद्धा आपल्याकडे केंद्र सरकारने सुद्धा केलेला होता. तर त्यामुळे या विभिन्न पॅटर्नचा संबंध कुठेतरी प्रशासकीय सुधारणांशी आहे असं म्हणायला जागा होते. असाच एक प्रश्न पुढे सुद्धा मी दिलेला आहे की जो दळवी पॅटर्नशी संबंधित आहे. तोही काय? जिल्हा प्रशासनाच्या दळवी पॅटर्न याबाबत खालीलपैकी काय खरे आहे? जिल्हा प्रशासनाच्या दळवी पॅटर्नबाबत खालीलपैकी काय खरे आहे? पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखले जातात. टेबलावर कागदपत्रांचे व फायलींचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यास गतिमानता आणणे हे या पॅटर्नचे उद्दिष्ट होते. दळवी पॅटर्न हा झिरो पेंडन्सी किंवा शून्य विलंब म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 अ आणि ब, पर्याय 3 केवळ क आणि पर्याय 4 अ, ब आणि क. तर मित्रांनो, या ठिकाणी दळवी पॅटर्न की जो पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीने राबवला होता किंवा विचारात घेतला होता हे विधान पूर्णतः बरोबर आहे. कारण की कधी काळी राहिलेले पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी हा पॅटर्न पुणे जिल्ह्याच्या स्तरावर किंवा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर राबवलेला होता असं म्हणायला पूर्णतः जागा आहे. जिल्हा प्रशासनामध्ये हा अधिकाधिक फेमस झालेला पॅटर्न आहे. टेबलावर कागदपत्रांचे किंवा फायलींची ढीग साठवून न ठेवता म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम अधिकाधिक दिवस साठवून न ठेवता कोणतेही प्रशासकीय कामकाज पेंडिंग न ठेवता त्याच दिवशी या ठिकाणी निर्णय घेणे आणि प्रशासनामध्ये अधिकाधिक गतिमानता आणणे, कार्यक्षमता आणणे हे या पॅटर्नचं मुख्य उद्दिष्ट होतं. हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. आणि दळवी पॅटर्नचा जो काही उल्लेख आहे तो दळवी पॅटर्न यापेक्षा अधिकाधिक कसा पद्धतीने केलेला आहे तर झिरो पेंडन्सी म्हणजे कोणतंही काम शिल्लक ठेवायचं नाही, पेंडिंग ठेवायचं नाही किंवा शून्य विलंब म्हणून सुद्धा या पॅटर्नला अधिकाधिक प्रसिद्धी प्राप्त झालेली होती. तर त्यामुळे अ, ब, क पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे की दळवी पॅटर्नशी संबंधित सर्वच विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. मग आता पहा की हा प्रशासकीय सुधारणांचा दळवी पॅटर्न हा देखील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठीच चालवलेला एक कार्यक्रम होता, उपक्रम होता असं म्हणता येऊ शकेल. म्हणून या ठिकाणी लकीना पॅटर्न असू द्या, चहांदे पॅटर्न असू द्या किंवा दळवी पॅटर्न असू द्या किंवा कधी काळी आपल्याकडे पुण्याच्या स्तरावर या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे असे शेखर गायकवाड असतील किंवा एक प्रकारे सांगली जिल्ह्याच्या माजी जिल्हाधिकाऱ्या
जिल्हाधिकारी राहिलेले मनीषा म्हैसेकर असतील किंवा उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी राहिलेले या ठिकाणी प्रवीण गेडाम असतील. तर असे अनेक प्रकारचे जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी किंवा वेगवेगळ्या पदावर राहिलेले अधिकारी जे आहेत की ज्यांनी अनेक प्रकारची पॅटर्न किंवा अनेक प्रकारच्या प्रशासकीय सुधारणा घडवून आणून या ठिकाणी जिल्हा प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रशासकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की गेडाम यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना एक प्रकारे रेशनिंग दुकानांच्या स्तरावर जो काही भ्रष्टाचार होत असतो तो टाळता यावा आणि त्यात अधिकाधिक पारदर्शकता यावी याकरता गाव पातळीवर चावडी वाचन म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पातळीवर चावडी वाचन असा दृष्टिकोन जो काही तो स्वीकारला होता. मनीषा म्हैसेकर या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी असं प्रयोग केला होता की रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चावडी वाचन. तर अशा अनेक प्रकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याकडे प्रशासकीय सुधारणांच्या रचनातून वेगवेगळे पॅटर्न राबवून प्रशासकीय पारदर्शकता कशी वाढवता येऊ शकेल याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यातलेच काही उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नरूपाने इथं दिलेली आहेत आणि याच्यावर प्रश्न आयोगाने मागे विचारलेले आहेत, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, जिल्हा प्रशासनासंबंधीच्या जोड्या जुळवा. तर हाही प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलाय. पहा, जिल्हा प्रशासनासंबंधीच्या जोड्या जुळवा, कालखंड आणि जिल्हा प्रशासनाची ओळख. पर्याय 1 मौर्य कालखंड, पर्याय 2 गुप्त कालखंड, पर्याय 3 मध्ययुगीन कालखंड आणि त्याला जोड्या दिलेल्या आहेत अ सरकार, ब विषय, क अहर. तर या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर आता पहा की मौर्य कालखंडाचा संबंध आपल्याला जोडता येईल तो म्हणजे एक प्रकारे क पर्यायशी अहर. मौर्य कालखंडात जिल्हा प्रशासनाची ओळख अहर या नावाने विचारात घेतली जाते. म्हणजे जिल्हा प्रशासनाला अहर या नावाने संबोधलं जायचं मौर्य कालखंडामध्ये. कारण की हा जो प्रश्न आहे तो जिल्हा प्रशासनाच्या विकास प्रक्रियेशी संबंधित आहे की प्राचीन कालखंडात कशा पद्धतीने जिल्हा प्रशासनाचा विचार केला गेला होता, प्राचीन कालखंडात जिल्हा प्रशासनाला कोणत्या नावाने संबोधलं जात होतं, मध्ययुगीन कालखंडात कोणत्या नावाने संबोधलं जात होतं, आधुनिक कालखंडात त्याला जिल्हा प्रशासन हे नाव कसं पडलं. अशा अर्थाने हा प्रश्न असल्यामुळे आपल्याला कालखंडाने त्या पातळीवर जिल्हा प्रशासनाची ओळख कोणत्या अर्थाने होती अशा दृष्टीने हा प्रश्न विचारला. तर मौर्य कालखंडात अहर या नावाने जिल्हा प्रशासनाला संबोधलं जात होतं, गुप्त कालखंडात विषय या नावाने संबोधलं जात होतं आणि मध्ययुगीन कालखंडात सरकार या नावाने संबोधलं जात होतं. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ज्यामध्ये या ठिकाणी क ब अ असा उल्लेख केलेला आहे की मौर्य कालखंड अहर क, गुप्त कालखंड विषय अ ब आणि मध्ययुगीन कालखंड अ सरकार. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क ब आणि अ. मग आता बाकी थोडासा मी उल्लेख जो आहे तो इथं व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे एका तक्त्याच्या माध्यमातून. कालखंड आणि विकासविषयक विश्लेषण. प्राचीन कालखंडाच्या स्तरावर मौर्य कालखंड जिल्हा प्रशासनास अहर या नावाने संबोधले जात होते. अहरचा प्रशासकीय प्रमुख राजुका नावाचा व्यक्ती होता, नावाचे पद होते आणि या राजुका नावाच्या पदाला महसूल गोळा करणे, बांधकाम, जलसिंचन, न्यायदान अशा प्रकारची जबाबदारी पार पाडावी लागत होती. गुप्त कालखंडात जिल्हा प्रशासनास विषय या नावाने संबोधले जात होते आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी विषयाच्या जिल्हा प्रशासनाची जबाबदारी ही विषयपत्ती या अधिकाऱ्यावर सोपवलेली होती आणि जमीन महसूल कायदा व सुव्यवस्था ही त्याची कामे होती. म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी आजचा जिल्हाधिकारी ही जबाबदारी पार पाडतो तसंच त्या कालखंडात मौर्य कालखंडाच्या स्तरावर राजुका नावाचं पद पार पाडायचं किंवा गुप्त कालखंडामध्ये विषयपती नावाचं पद जे काय ते पार पाडायचं. मध्ययुगीन कालखंडात मात्र या जिल्हा प्रशासनाला सरकार या नावाने संबोधलं जात होतं आणि सरकारच्या प्रशासनाची जबाबदारी ही फौजदार या प्रशासकीय अधिकाऱ्यावर होती. म्हणजे आज आपल्याकडे PSI पदाचा विचार फौजदार या अर्थाने केला जातो, पण तत्कालीन कालखंडात मध्ययुगीन कालखंडात सरकार किंवा जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदारी ही फौजदार नावाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर सोपवलेली होती की जो शांतता व सुव्यवस्था व कर वसुलीची कार्य करायचा. आणि फौजदार पदास या संबंध कार्यात मदत करण्यासाठी अंमलगुजार, काझी, मीर अमल हे अधिकारी असत. म्हणजे पहा की कायदा व सुव्यवस्थेचा संबंध जसं PSI पदाशी आपल्याला जोडता येऊ शकतो तसं फौजदार पदाचा संबंध त्या कालखंडात कायदा व सुव्यवस्थेशी किंवा शांतता व सुव्यवस्थेशी जोडला गेलेला आहे असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे प्राचीन कालखंडात आणि मध्ययुगीन कालखंडात कशा पद्धतीने या जिल्हा प्रशासनाला संबोधलं जात होतं या अर्थाने हा प्रश्न होता असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न. जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी एखाद्या कासवासारखा असतो व त्याच्या पाठीवर सरकार नावाचा हत्ती उभा असतो. प्रस्तुत विधान कोणाचे आहे? जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी हा एखाद्या कासवासारखा असतो व त्याच्या पाठीवर सरकार नावाचा हत्ती उभा असतो. प्रस्तुत विधान कोणाचे आहे? पर्याय 1 सर विल्यम विल्सन, पर्याय 2 रॅम्से मॅकडॉनल्ड, पर्याय 3 रणजित सिंह कुमट आणि पर्याय 4 आलोक रंजन. तर मित्रांनो, हे जे काही विधान आहे ते विधान ब्रिटनचे माजी पंतप्रधान राहिलेले रॅम्से मॅकडॉनल्ड यांचं आहे. जिल्हाधिकाऱ्याविषयी मत मांडत असताना त्यांनी या पद्धतीने मांडलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे, रॅम्से मॅकडॉनल्ड. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी हाही प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे. मग आता पहा की ब्रिटनचे माजी पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जिल्हाधिकारी पदाविषयी वर्णन करत असताना असं मत मांडलेलं आहे की जे या ठिकाणी जिल्हाधिकारी पदाच्या रचनातून महत्त्वपूर्ण असणारं मत होतं.
कशा पद्धतीने पहा की जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी हा एखाद्या कासवासारखा असतो. म्हणजे त्याला या ठिकाणी काम स्वतःहून करत असताना सारखं सरकार नावाच्या हत्तीचं जे काय आहे ते म्हणणं ऐकावं लागतं. सरकारच्या धोरणांचा विचार करूनच हालचाल करावी लागते किंवा आपली जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे सरकार नावाचा हत्ती उभा असतो असं जे काही उल्लेख इथं केलेला आहे तो उगाचच केलेला नाही आहे. का तर या ठिकाणी सरकार नावाचा जो हत्ती आहे, जसे आदेश देईल, जशी निर्देश देईल, जशी धोरणे सांगेल, जशी योजना स्पष्ट करेल, त्याच पद्धतीने जिल्हाधिकाऱ्याला आपली जी काही जबाबदारी आहे ती पार पाडावी लागते. तो स्वतःहून या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या मन मानेल त्या पद्धतीने पार पाडू शकतो असं म्हणायला तेवढीशी जागा उरत नाही आणि म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी हा एखाद्या कासवासारखा असतो असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आजही आपण जर पाहिलं तर शासनामधला मग केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी जो काय आहे तो सरकार नावाच्या घटकाकडून जे जे काही आदेश येतील किंवा जे जे काही निर्देश येतील त्यानुसारच आपल्या संबंध कामकाजाला पार पाडत असतो. त्याला व्यक्तिगत पातळीवर जर विचार केला तर जे काही अधिकार आहे ते अधिकार वापरता येत असले तरीसुद्धा त्या अधिकारांचा वापर करताना तो मनमानी पद्धतीने आपले निर्णय घेऊ शकत नाही. तर त्यामुळे आज देखील हे विधान आपल्याला जसं तसं लागू करता येऊ शकेल असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅम्से मॅकडोनाल्ड. मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आता आपण आपल्या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया आणि पुढचे प्रश्न विचारात घेऊया. तर प्रश्न क्रमांक 11 या प्रकारचा आहे. खालीलपैकी कोणते कायदा व सुव्यवस्थेचे तत्व नाही? प्रश्न क्रमांक 11 काय? खालीलपैकी कोणते कायदा व सुव्यवस्थेचे तत्व नाही? पर्याय 1 कायदा व सुव्यवस्था एकमेकांना पूरक असावी. पर्याय 2 कायद्याच्या अधिराज्यास मान्यता. पर्याय 3 कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेचा अभाव. आणि पर्याय 4 कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी बळास मान्यता असावी. तर मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रशासनाशी संबंधित आहे, कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित आहे. आणि विशेष म्हणजे ज्याला हा प्रश्न योग्य पद्धतीने समजला असेल त्यालाच या ठिकाणी याचं उत्तर लिहिता येऊ शकेल. कारण की इथं म्हटलं आहे काय की खालीलपैकी कोणते कायदा व सुव्यवस्थेचे तत्व नाही? आपल्याकडे कायदा व सुव्यवस्थेची विभिन्न तत्व स्पष्ट केली जातात जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर. मात्र या ठिकाणी विचारलं आहे काय की कायदा व सुव्यवस्थेचं खालीलपैकी कोणतं तत्व नाही किंवा कोणतं वैशिष्ट्य नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे कायदा व सुव्यवस्थेचं तत्व नाही असं मला जागा उरते. कारण की पहिलं जे तत्व आपण स्पष्ट केलेल्या पर्यायामध्ये पहिला पर्याय की कायदा व सुव्यवस्था एकमेकांना पूरक असावी. तर कायदा आणि सुव्यवस्था एकमेकांना पूरक असणं हे अपेक्षितच आहे. कारण की कायद्यावर आधारितच सुव्यवस्था राहू शकते आणि सुव्यवस्था असेल तरच योग्य पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करता येऊ शकते. तर त्यामुळे कायदा व सुव्यवस्था एकमेकांना पूरक असावी असं म्हणणं पूर्णपणे बरोबर आहे. त्यानंतर कायद्याच्या अधिराज्यास मान्यता असावी. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतो, त्यामुळे कायद्याच्या अधिराज्यास मान्यता देणं हे आवश्यक आहे. व्यक्ती असू द्या, संघटना असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची राजकीय व्यक्ती असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचं संघटना असू द्या, तर या ठिकाणी कायद्याच्या अधिराज्यास मान्यता दिली पाहिजे. कोणीही कायद्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नाही आहे. यामुळे कायद्याच्या अधिराज्यास मान्यता किंवा रूल ऑफ लॉ याला मान्यता देणं हे अपेक्षित आहे जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर कायद्याचं राज्य या संकल्पनेमध्ये. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेचा अभाव. आता पहा की नागरी सत्ता म्हणजे कोण? तर जनता.
तर जनतेचा कायदा व सुव्यवस्था ठेवण्यामध्ये अभाव असं म्हणता येऊ शकेल का? नाही. कारण की जनतेवरच अवलंबून ही या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अवलंबून आहे असं म्हणायला जागा होते. जर जनतेने योग्य पद्धतीचं सहकार्य केलं नाही तर कायदा व सुव्यवस्था ठेवू शकता येईल का? तर ठेवता येणार नाही. आणि म्हणून जनतेचा कायदा व सुव्यवस्था ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये अभाव असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेचा अभाव असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण की कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था ही जनतेच्या सहकार्यावर अवलंबून आहे. जनतेच्या अभावी कायदा व सुव्यवस्था ठेवणं हे शक्य नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेचा अभाव हे जे तत्व आहे ते चुकीचं आहे. म्हणून हे या ठिकाणी तत्व कायदा व सुव्यवस्थेमध्ये येत नाही असं म्हणायला जागा होते. तर या ठिकाणी काय असणं अपेक्षित आहे कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर? जनतेचा प्रभाव असणं अपेक्षित आहे का जनतेला या ठिकाणी सर्वोच्च स्थान देणे अपेक्षित आहे? तर कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेला सर्वोच्च स्थान असणं अपेक्षित आहे. कारण की ज्या जनतेकडून सहकार्याच्या आधारावर कायदा व सुव्यवस्था ठेवायची आहे त्याच जनतेला जर या ठिकाणी सर्वोच्च स्थान दिलं गेलं नाही तर कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर या ठिकाणी योग्य प्रकारची परिस्थिती राहू शकणार नाही. कारण की एक लक्षात घ्या की जेव्हा आपल्याकडे कायदा व सुव्यवस्था बिघडते तेव्हा ती कुणामुळे बिघडते? तर जनतेच्या विरोधामुळे, जनतेच्या काढलेल्या मोर्चामुळे, जनतेने केलेल्या आंदोलनामुळे, जनतेने घेतलेल्या एखाद्या सभेमुळे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था मोडण्याची कारणं आपल्याला सांगता येतात. पण या ठिकाणी जर कायदा व सुव्यवस्थेला पूर्वपदावर आणायचं असेल, कायदा व सुव्यवस्थेला जर सुरळीत ठेवायचं असेल तर जनतेचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आणि जनतेचं सहकार्य तेव्हाच प्राप्त होऊ शकेल जर काय नागरी सत्तेला किंवा त्या जनतेच्या सत्तेला सर्वोच्च स्थान दिलं गेलं तर. आणि म्हणून केव्हाही आपल्याकडे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था जर बिघडली तर अशा वेळेस पोलीस डिपार्टमेंट किंवा कायदा व सुव्यवस्था ठेवणारी ही यंत्रणा संबंधित जनतेला काय सांगते किंवा आम्ही तुमच्या विरुद्ध या ठिकाणी ॲक्शन घेऊ शकतो, पण त्याआधी तुम्हाला वॉर्निंग देतोय आम्ही, आम्हाला सहकार्य करावं, कायदा हातात घेतला जाऊ नये. किंबहुना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लाठीचार्ज केला जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या अश्रुधुरांचा वापर केला जातो, किंबहुना या ठिकाणी रबरी गोळ्यांचा वापर केला जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांचा वापर केला जातो. आणि मग शेवटी या सगळ्या उपाययोजना वापरून सुद्धा जर कायदा व सुव्यवस्था सुरळीत येत नसेल तर शेवटी या ठिकाणी नाईलाज तो पोलीस यंत्रणेला गोळीबाराचा वापर करावा लागतो की जेणेकरून कायदा व सुव्यवस्था सुरळीत पदावर यावी. त्यामुळे आपल्याला माहीत असेल की भारतामध्ये मणिपूरचं उदाहरण देतो शकेल की मागच्या 2 वर्षामध्ये मणिपूरमध्ये जी काही कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जटिल परिस्थिती निर्माण झाली होती किंवा मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था बिघडली होती. तर त्यामध्ये हेच कारण होतं की या ठिकाणी जनतेचा जो काही कायदा व सुव्यवस्था ठेवण्यामध्ये सहभाग अपेक्षित आहे किंवा सहकार्य अपेक्षित आहे ते तिथं नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी तिथं एक प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती जी काही ती निर्माण झालेली होती. तर त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेचा अभाव हे या ठिकाणी चुकीचं तत्व आहे. राहिला प्रश्न चौथ्या पर्यायाचा की कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी बळास मान्यता असावी, तर ती बळास मान्यता असते. बळास म्हणजे कोणत्या प्रकारचे बळास? तर पोलीस यंत्रणेकडून ज्या बळाचा वापर केला जातो त्या बळास मान्यता असणं अपेक्षित आहे कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी. त्यामुळे चौथं जे तत्व आहे ते बरोबर आहे. मात्र तिसरं जे तत्व इथं स्पष्ट केलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खालीलपैकी कोणतं कायदा व सुव्यवस्था तत्व नाही आहे? तर पर्याय क्रमांक 3 की कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेचा अभाव हे तत्व नाही आहे. या अर्थाने या ठिकाणी पुढे आपण थोडंसं विश्लेषण पाहूया की कायदा व सुव्यवस्थेची कोणकोणती तत्वे आहेत. तर कायदा व सुव्यवस्था परस्परांना पूरक असले पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेला सर्वोच्च स्थान दिलं गेलं पाहिजे. जर का नागरी सत्तेला सर्वोच्च स्थान दिलं गेलं नाही तर मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कायदा व सुव्यवस्थेलाच प्राधान्य देण्यात यावं. कायदा व सुव्यवस्थेमध्ये कायद्याच्या अधिराज्यास मान्यता असावी. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, जनताही सर्वश्रेष्ठ नाही, ना एखादा व्यक्ती किंवा एखादा राजकीय नेता किंवा कोणीही व्यक्ती श्रेष्ठ नाही, तर कायदा सर्वश्रेष्ठ आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेमध्ये कायद्याच्या अधिराज्यास मान्यता असावी. रूल ऑफ लॉची ही जी काही कन्सेप्ट आहे कायद्याचे अधिराज्य ही कन्सेप्ट जी आहे ती ब्रिटिश विधिज्ञ असणाऱ्या प्रोफेसर A.V. डायसी यांनी मांडलेली आहे. आणि त्याला स्पष्ट करत असताना त्यांनी 3 अर्थ स्पष्ट केलेले आहेत किंवा 3 वैशिष्ट्ये या कायदा सुव्यवस्थेतून स्पष्ट केलेली आहेत किंवा कायद्याच्या अधिराज्यातून स्पष्ट केलेले आहेत की प्रचलित कायदा सर्वश्रेष्ठ असावा, कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान असावी आणि कायद्याची सर्वांना समान संरक्षण असावे. अशा प्रकारचे 3 अर्थ 3 पैलू या ठिकाणी प्रोफेसर A.V. डायसी यांनी कायद्याच्या अधिराज्याची स्पष्ट केलेले आपल्याला सांगता येतील. आणि विशेष म्हणजे या कायद्याच्या अधिराज्याचे जे 3 पैलू या ठिकाणी प्रोफेसर A.V. डायसी यांनी स्पष्ट केलेले आहेत, ब्रिटिश विधिज्ञांनी स्पष्ट केलेले आहेत. तर त्याचा संबंध भारतीय राज्यघटनेतल्या कलम 14 आणि कलम 21 सुद्धा आपल्याला जोडता येऊ शकतो. कारण की कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता याचा उल्लेख आहे आणि कलम 21 नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीवन स्वातंत्र्याचा संदर्भ सांगता येतो. तर त्या दृष्टिकोनातून या कलम 14 आणि 21च्या दृष्टिकोनातून रूल ऑफ लॉचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो. आणि कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी बळास मान्यता असावी, का तर बळास मान्यता दिली नाही तर कायदा व सुव्यवस्था ठेवणं हे अवघड जाईल. आणि म्हणून पोलीस यंत्रणेला बळाचा वापर करण्याची मान्यता कायदा व सुव्यवस्थेतून दिलेली असते. तर या सर्व अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष कोण असतो? पर्याय 1 जिल्हा सैनिक अधिकारी, पर्याय 2 जिल्हाधिकारी, पर्याय 3 छावणी मंडळाचा अध्यक्ष आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी.
की जिल्ह्याच्या स्तरावर जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारीच असतो. आता इथं बहुतांश विद्यार्थ्यांना असं वाटणं साहजिक आहे, की जिल्हा सैनिक अधिकारी किंवा छावणी मंडळाचा अध्यक्ष हा जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष असतो की काय? तर तसं नाहीये. तर जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारीच असतो. कशा अर्थाने? तर पहा, की जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्याला विभिन्न प्रकारची कार्य जबाबदारी पार पाडावी लागते, भूमिका पार पाडावी लागते आणि म्हणून त्या अर्थाने जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो असं म्हणायला जागा उरते. कशा पद्धतीने? तर सैन्य दलातील तिन्ही दलांकरता जवानांची भरती करणे, भरतीचं आयोजन करणे या अर्थाने या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतो. त्यानंतर जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेणे म्हणजे कोणत्या अर्थाने? तर आपल्याकडे बहुतांश जे काही मिलिटरीमध्ये असणारे जवान असतात तर ते या ठिकाणी सीमेवर भारताचं संरक्षण करतात, देशाचं संरक्षण करत असतात, पण त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्याची जबाबदारी हे इकडं जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष नात्याने जिल्हाधिकारी असते. कशा अर्थाने? जर का त्यांच्या कुटुंबियांच्या पातळीवर त्यांच्या घराच्या पातळीवर जर त्यांच्या ज्या जमिनी संबंधीचे काही तंटे असतील किंवा जमिनीच्या तंट्यावरून जर त्यांना कोणी त्रास देत असेल, त्यांच्या कुटुंबियांना कोणी त्रास देत असेल, तर त्या बाबतीत जिल्हाधिकारी मध्यस्थी करत असतो. कोर्ट खटले जर त्यांच्याशी रिलेटेड असतील, कुटुंबियांशी रिलेटेड, तर त्याचाही विचार जिल्हाधिकारीकडून केला जात असतो. कुटुंबास त्रास दिला जाण्याची दखलसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारीकडून घेतली जाते. म्हणजे जर का जवानाच्या कुटुंबियाला जर गावातल्या कोणत्या व्यक्तीकडून त्रास दिला जात असेल, तर त्याचीही दखल जिल्हाधिकारी डायरेक्ट घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर जवानांच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीतून सुद्धा बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत ती जबाबदारी जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष आणि ते जिल्हाधिकारी पार पाडतात. एवढंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर म्हणजे जेव्हा एखादा जवान सेवानिवृत्त होतो, रिटायर होतो, तर सेवानिवृत्तीनंतर जवानांच्या नोकरीची प्रक्रिया माजी सैनिक या अर्थाने त्यांना जी काही शासनाच्या नोकरी प्रक्रियेमध्ये किंवा शासनाच्या सेवेमध्ये जी काही सामावून घ्यायचं असतं, तर त्या दृष्टीने असणारी नोकरीची प्रक्रिया असेल, त्यांच्या पेन्शनबद्दलची संपूर्ण कार्यवाही असेल आणि शहीद जवानांच्या विधवांची काळजी घेण्याच्या दृष्टीतून जबाबदारी असेल, तर या सर्व जबाबदाऱ्यासुद्धा जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष नात्याने जिल्हाधिकारी पार पाडत असतो. तर त्यामुळे जिल्हा सैनिक बोर्डाचा अध्यक्ष जिल्हाधिकारी कोणत्या भूमिका पार पाडतो? तर या सर्व भूमिका पार पाडत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते काम जिल्हा कोषागार विभागाचे नसते? खालीलपैकी कोणते काम जिल्हा कोषागार विभागाचे नसते? अ पर्याय सरकारच्या सर्व बिलांचे भुगतान करणे, ब कोषागाराच्या मान्यतेने पैसे काढणे, क सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतन याबाबतचे कार्य आणि ड कोर्ट फीस स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प, जनरल पोस्ट तिकिटे यांचे वितरण. पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ड, पर्याय 3 अ आणि ड, पर्याय 4 यापैकी एकही नाही. मित्रांनो, या ठिकाणी या टेस्टमध्ये मी अधिकाधिक प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विचारण्यावर भर दिलेला आहे. का तर बहुतांश विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून मेन्सला विचारलेले जे प्रश्न असतात, विशेषतः PSI मेन्स असेल किंवा इतर जे काही आपले कंबाईन गट ब गट कच्या स्तरावर अगोदरच्या जे काही मेन्स झालेले आहेत, त्यामध्ये अशा अनेक प्रकारचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विचारले गेलेले आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला याचा उपयोग जो काय तो होऊ शकतो. तर या ठिकाणी विचारले काय, तर खालीलपैकी कोणते काम जिल्हा कोषागार विभागाचे नसते? तर उत्तर आहे यापैकी नाही. का? कारण की एक लक्षात घ्या की जिल्हा कोषागार विभागाचे सर्वच कामे या पर्यायामध्ये स्पष्ट केलेली आहेत आणि त्यामुळे कोणतेही काम या जिल्हा कोषागार विभागाचे नसते असं म्हणणं इथं योग्य वाटत नाही. का तर सर्वच कामे या ठिकाणी जिल्हा कोषागार विभागाची या पर्यायामध्ये दिलेली आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. मग आता पहा की जिल्हा कोषागार विभाग प्रत्येक जिल्ह्यात एक कोषागार असतो, ज्याला आपण ट्रेझरी असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला ट्रेझरी हा शब्द वापरला जातो. त्याचा प्रमुख जिल्हा कोषागार अधिकारी असतो आणि या जिल्हा कोषागार अधिकारी या अर्थाने किंवा जिल्हा कोषागाराची जी काही प्रमुख कार्य असतात ती कोणती? तर ज्या शासनाच्या तिजोरीतील पैशाचे व्यवस्थापन करणं, शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते देणे, कारण की जे काही जिल्हा स्तरावर काम करणारे किंवा जिल्हा परिषदेच्या स्तरावर या ठिकाणी काम करणारे किंवा जिल्ह्याच्या प्रशासनाशी संबंधित असणारे कर्मचारी असतात, तर त्यांच्या शासकीय पातळीवर वेतनाची आणि भत्त्यांची जबाबदारी ही या जिल्हा कोषागार विभागाकडून पार पाडली जाते. शासकीय योजनांसाठी निधीचे वितरण करणे, शासकीय जमा खर्च व्यवस्थित ठेवणे, शासनाचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित पार पाडणे, अशा अनेक जबाबदाऱ्या या जिल्हा कोषागार विभागाला किंवा जिल्हा कोषागार अधिकाऱ्याला पार पाडाव्या लागतात. आणि हा जो काही जिल्हा कोषागार अधिकारी आहे तो जिल्हाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. तर त्यामुळे या ठिकाणी जिल्हा कोषागार विभागाची नेमकी कोणती कार्य असतात या अर्थाने ही संबंध कार्य आपल्याला सांगता येऊ शकतील. त्यानंतर 14वा प्रश्न, माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील असे कोणी म्हटले होते? पर्याय 1 इंदिरा गांधी, पर्याय 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 महात्मा गांधी आणि पर्याय 4 मोरारजी देसाई. तर मित्रांनो, या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या दृष्टिकोनातून विचारला गेलेला हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A किंवा कलम 4A मध्ये भाग 4A आणि कलम 51A मध्ये ज्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद भारतीय राज्यघटनेत आपल्याला पाहायला मिळते, तर त्या दृष्टीने विचारला गेलेला हा प्रश्न आहे की माणसांच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी
खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील, असे कोणी म्हटले होते? तर ते म्हटलं होतं महात्मा गांधी यांनी. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. आता पहा की ज्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्याच्या अर्थाचा विचार करतो किंवा व्याख्येचा विचार करतो, तेव्हा ती व्याख्या किंवा अर्थ कसा सांगितला जातो की हक्कांच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या म्हणजे मूलभूत कर्तव्य होय. हक्कांच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या म्हणजे मूलभूत कर्तव्य आहे. आणि मग तसाच संदर्भ या ठिकाणी या विधानामध्ये पण पाहायला मिळतो की जे महात्मा गांधींनी विचार घेतलेला आहे की माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाने कोणती कर्तव्ये पार पाडली पाहिजेत या अर्थाने सुरुवात करा. आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या मूलभूत हक्कांच्या स्तरावर, घटनेतल्या मूलभूत हक्कांच्या स्तरावर सरकारकडे मूलभूत हक्कांची मागणी करतो, मूलभूत हक्कांच्या दृष्टिकोनातून न्याय मागतो, तर ज्या पद्धतीने तुम्ही मूलभूत हक्कांची मागणी करता, मूलभूत हक्कांच्या दृष्टिकोनातून विचार करता, त्या पद्धतीने हक्कांच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण योग्य पद्धतीने विचार घेतल्या पाहिजेत. कारण की जर का आपण जे सरकारकडे आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून वीज, पाणी, रस्ते अशा सगळ्या गोष्टींची मागणी करतो, तर आपली ही पण जबाबदारी आहे की आपण वीज बिल भरलं पाहिजे, वेळेवर भरलं पाहिजे, पाणीपट्टी वेळेवर भरली पाहिजे, रस्त्यांची दुरवस्था न करता रस्ते स्वच्छ ठेवले पाहिजेत. तर अशा अनेक जबाबदाऱ्यासुद्धा आपण योग्य पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत, कारण की ती मूलभूत कर्तव्याचा भाग आहेत. मग आपल्या घटनेमध्ये सुद्धा भाग 4A अंतर्गत कलम 51A टू कलम 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे. तर किमान पातळीवर आपण या मूलभूत कर्तव्यांची योग्य पालन करणं हे आपली जबाबदारी आहे आणि सरकारकडून तशी अपेक्षासुद्धा आहे. का तर सरकार आपल्याला मूलभूत हक्क प्रदान करत असेल तर त्या हक्कांच्या बरोबरीने जबाबदाऱ्या याचीही अपेक्षा सरकार आपल्याकडून ठेवतं आणि म्हणून त्याच हेतूने महात्मा गांधींनी केलेलं हे विधान आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. जाऊया 15व्या प्रश्नाकडे. 73व्या घटनासुधीतील घटक राज्यांना ऐच्छिक असणाऱ्या तरतुदी कोणत्या होत्या? मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या 73 आणि 74 घटनासुचीतून प्रश्न जो आहे तो नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. पण बऱ्याच वेळा प्रश्न असाही विचारला गेलेला आहे की 73व्या घटनासुचीतून जे काही ऐच्छिक तरतुदी असतील किंवा अनिवार्य तरतुदी असतील याही बाबतीत सुद्धा प्रश्न आयोग विचारत गेलेला आहे. तर त्यामुळे इथंही प्रश्न जो काय तो ऐच्छिक दृष्टिकोनातून असणाऱ्या तरतुदीविषयी विचारलेला आहे की 73व्या घटनासुचीतील घटक राज्यांना ऐच्छिक तरतुदी म्हणजे अशा कोणत्या तरतुदी होत्या की ज्या घटक राज्यांवर बंधनकारक नव्हत्या 73व्या घटनासुचीच्या दृष्टिकोनातून. तर त्या तरतुदी कोणत्या आहेत हा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पर्याय अ, एका गावासाठी किंवा गावच्या गटासाठी ग्रामसभेची स्थापना. पर्याय ब, राज्य वित्त आयोगाची स्थापना. क, कोणत्याही स्तरावर पंचायतीमध्ये इतर मागासवर्गासाठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी जागा आरक्षित करणे. ड, खासदार व आमदार यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणे. पर्याय उत्तरे पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 क आणि ड, पर्याय 3 केवळ क आणि पर्याय 4 यापैकी एकही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला विचारलं आहे की या 4 पर्यायांपैकी कोणते असे पर्याय आहेत किंवा कोणत्या अशा तरतुदी आहेत की ज्या घटक राज्यांना 73व्या घटनानुसार ऐच्छिक म्हणून विचारात घेतलेल्या होत्या. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 क आणि ड की ज्या या ठिकाणी ऐच्छिक म्हणून विचार घेतल्या गेलेल्या होत्या. अ आणि ब पर्यायामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या अनिवार्य होत्या की ग्रामसभेची स्थापना, राज्य वित्त आयोगाची स्थापना या तरतुदी या घटक राज्यांना या 73व्या घटनानुसार अनिवार्य केलेल्या होत्या. मात्र ऐच्छिक तरतुदीमध्ये अनेक तरतुदींचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. त्यापैकी पर्यायामधल्या क आणि ड हे जे काही पर्याय आहेत ते ऐच्छिक तरतुदीतून सांगता येतील. मग आता 73व्या घटनानुसार कोणत्या ऐच्छिक तरतुदी होत्या तर त्यामध्ये या ठिकाणी या गोष्टींचा उल्लेख करता येईल की 1, खासदार व आमदार यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणे ही ऐच्छिक तरतूद होती. कोणत्याही स्तरावर पंचायतीमध्ये ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठीचं जे काही सदस्य आणि अध्यक्षपदासाठीचं जे आरक्षित जागा आहे ते आरक्षित करणं हेही या ठिकाणी ऐच्छिक म्हणून विचार घेतलं गेलेलं होतं. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आजघडीला आपल्याकडे संबंध पंचायत संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण आहे, दिलं गेलेलं आहे. पण खऱ्यानेच आपण पाहिलं तर अनिवार्य तरतुदीमध्ये महिला आणि अनुसूचित जातींमधील आरक्षण देणे याबाबतची तरतूद विचार घेतलेली आहे. अनिवार्य तरतुदीमध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पंचायत संस्थांमध्ये महिला आणि अनुसूचित जातींना आरक्षण दिलं जावं अशी तरतूद विचार घेतलेली आहे. पण ऐच्छिक तरतुदीमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा विचार केलेला आहे. पण जरी ऐच्छिक तरतुदीमध्ये या ठिकाणी केलेला असला तरी आजघडीला आपल्याकडे सर्व पंचायत संस्थांमध्ये ओबीसींनाही आरक्षण महिला आणि अनुसूचित जातींच्या प्रमाणे मिळतं. तिसरा नंबर, पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून काम करणे शक्य व्हावे या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार प्रदान करणे म्हणजेच थोडक्यात त्यांना स्वायत्त देणे याचाही विचार या ठिकाणी ऐच्छिक म्हणून केलेला आहे की पंचायत संस्थांनी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार जे वापरायचे आहेत त्यांना ते प्रदान करणे आणि त्यांना थोडक्यात स्वायत्त देणे याही अर्थाने हा उल्लेख करता येईल. आर्थिक विकास व सामाजिक न्यायाच्या योजना आणि 11व्या परिशिष्टातील 29 विषयांपैकी सर्व किंवा काही विषयांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे यासाठी अधिकार व जबाबदारी बहाल करणे. म्हणजे भलेही आपल्याकडे 11व्या परिशिष्टामध्ये 29 विषयाच्या दृष्टिकोनातून किंवा
कलम 243 जीच्या पातळीवर जी काही तरतूद आपल्याकडे केलेली आहे अधिकार व प्राधिकार या योजनातून किंवा अधिकार व जबाबदारीच्या योजनातून, तर त्या पातळीवर सुद्धा ऐच्छिक तरतूद केली गेलेली आहे. ग्रामसभेची भूमिका आणि व्याप्ती, म्हणजे ग्रामसभेची स्थापना ही अनिवार्य तरतूद आहे, पण ग्रामसभेची भूमिका कशी असावी किंवा त्याची अधिकार व कार्याची व्याप्ती कशी असावी या पातळीवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी जी काही व्याप्ती आहे, विशेषतः या ठिकाणी ग्रामसभेच्या भूमिकेची व्याप्ती आहे, त्याही बाबतीत ऐच्छिक तरतुदीचा विचार जो काय तो केलेला आहे. त्यानंतर जिल्हा नियोजनाची समिती, राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे जी जिल्हा नियोजन समिती स्थापनेचा विचार केला गेलेला आहे 74व्या घटनास्थळीच्या स्तरावर, तर त्याही बाबतीत या ठिकाणी आपण जो विचार केला तर ही ऐच्छिक तरतूद सांगता येऊ शकते. तर या असे अनेक ऐच्छिक तरतुदी आहेत. तर या संबंध ऐच्छिक आणि अनिवार्य तरतुदीचा संदर्भ सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, 73व्या घटनास्थळीची अंमलबजावणी करणारे पहिले घटक राज्य कोणते होते? पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 छत्तीसगड, पर्याय 3 राजस्थान आणि पर्याय 4 मध्य प्रदेश. तर ऑब्व्हियसली हा फॅक्च्युअल प्रश्न होता, एक्झॅक्ट आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या घटक राज्याने 73व्या घटनास्थळीची प्रथम अंमलबजावणी आपल्या घटक राज्यामध्ये केली होती. तर त्या अर्थाने ही पण माहिती लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटनेच्या भाग 9 ची निर्मिती ही 73व्या घटनास्थळीद्वारे झालेली आहे. कलम 243 ते कलम 243O अंतर्गत या 73व्या घटनास्थळी संबंधित संबंध तरतुदींचा उल्लेख केलेला आहे. 11व परिशिष्ट सुद्धा 73व्या घटनास्थळीनुसार निर्माण केले गेलेलं आहे की ज्यामध्ये 29 विषयांची यादी स्पष्ट केलेली आहे. 73व्या घटनास्थळीचा जर विचार केला तर 22 डिसेंबर 1992ला लोकसभेची मंजुरी या घटनास्थळीला प्राप्त झाली. 23 डिसेंबर 1992ला राज्यसभेची मंजुरी प्राप्त झाली. 20 एप्रिल 1993ला या घटनास्थळीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि 24 एप्रिल 1993 पासून या घटनास्थळीच्या अंमलबजावणी सुरू झाली आणि मध्य प्रदेश हे या घटनास्थळीची अंमलबजावणी करणारं पहिलं घटक राज्य होतं. मित्रांनो, 24 एप्रिल हा दिवस आपल्याकडे पंचायत राज दिवस किंवा पंचायत राज दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया 17व्या प्रश्नाकडे. जोड्या जुळवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनेतून हा प्रश्न आहे. दिनांक आणि निर्णय, म्हणजे कोणता निर्णय कोणत्या दिनांकात झालेला आहे या अर्थाने आपल्याला जोड्या जुळवायचे आहेत. पर्याय 1 24 मार्च 2011, पर्याय 2 30 ऑगस्ट 2016, पर्याय 3 19 जुलै 2017, पर्याय 4 24 ऑक्टोबर 2017. आणि निर्णय आहेत अ नगरपंचायत अध्यक्षांची प्रत्यक्ष जनतेकडून निवड, ब ग्रामपंचायत सरपंचांची प्रत्यक्ष जनतेतून निवड, क नगरपरिषद अध्यक्षांची प्रत्यक्ष जनतेतून निवड आणि ड महिला स्थानिक स्वराज्य संस्था स्वशासनामध्ये 50% आरक्षण, महिलांना स्थानिक स्वशासनामध्ये 50% आरक्षण. तर मित्रांनो, आता आपल्याला एक्झॅक्टली याची जर डेट वाईज माहिती असेल तरच तुम्ही याचं उत्तर जे काही ते देऊ शकता, कारण की हे सर्व निर्णय आपल्याकडे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात झालेले आहेत. फक्त पर्याय 1चा जर सोडला तर या ठिकाणी बाकीचे जे काही निर्णय ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात म्हणजे 2014 ते 2019च्या कालखंडात झालेले आहेत. तर मग त्यामुळे या ठिकाणी या अर्थाने आपल्याला सगळी माहिती योग्य असेल तरच त्याचं उत्तर आपण देऊ शकाल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड क ब अ. पर्याय उत्तरामध्ये जे पर्याय दिलेले आहे तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 ड क ब अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे की 24 मार्च 2011 महिलांना स्थानिक स्वशासनामध्ये 50% आरक्षण याबाबतचा निर्णय झालेला होता. पर्याय 1चा संबंध ड शी जोडता येईल. त्यानंतर 30 ऑगस्ट 2016 याचा संबंध जो काय आहे तो क पर्यायशी की नगर अध्यक्ष यांची प्रत्यक्ष जनतेतून निवड, नगर परिषदेच्या नगर अध्यक्षांची प्रत्यक्ष जनतेतून निवड 30 ऑगस्ट 2016चा निर्णय. त्यानंतर पर्याय 3 ब संबंध त्याचा जोडता येतो 19 जुलै 2017 ग्रामपंचायत सरपंचाची प्रत्यक्ष जनतेतून निवड, ब चा संबंध पर्याय 3 शी जोडता येईल, 19 जुलै 2017शी जोडता येईल ग्रामपंचायत सरपंचाची प्रत्यक्ष जनतेतून निवड आणि 24 ऑक्टोबर 2017 अपर्याय नगरपंचायत अध्यक्षांची प्रत्यक्ष जनतेतून निवड. तर या अर्थाने उत्तर सांगता येईल ड क ब अ. माझा पहा की हा जो काही चार्ट आहे तो मी इथं याच हेतून दिलेला आहे की 24 मार्च 2011च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात महिलांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण बहाल केलं गेलं, कारण की याच्यावर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारले की कोणत्या तारखेला आणि किती टक्के आरक्षण आपल्याकडे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिले केलेलं होतं. 2016 मध्ये 30 ऑगस्ट 2016 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नगर परिषदेच्या नगराध्यक्षांची प्रत्यक्ष जनतेतून निवडीचा निर्णय झाला होता, घोषणा झाली होती. 2017 मध्ये 19 जुलै 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशाद्वारे ग्रामपंचायत सरपंचाच्या प्रत्यक्ष जनतेतून निवडीची घोषणा झाली होती आणि 2017 मध्येच 24 ऑक्टोबर 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशाद्वारे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा प्रत्यक्ष जनतेतून निवडीची निर्णय झालेला होता. त्याचबरोबर या सर्वच अनुषंगाने 2020 मध्ये पण ही घटना किंवा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. कोणता? तर 19 जुलै 2017च्या फडणवीस सरकारचा थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय पुढे उद्धव ठाकरे सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये रद्द केला आणि सरपंचांची निवड पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायतीतून होणार किंवा ग्रामपंचायत सदस्यांकडून होणार असं जाहीर केलं. ठाकरे सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला असला तरी सरपंच पदासाठीची जी काही 7वी उत्तीर्णतेची अट होती ती मात्र कायम ठेवली होती. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा एक निर्णय त्यांनी रद्द केला थेट जनतेतून सरपंच निवडीचा,
पण उद्धव ठाकरे सरकारने सरपंच पदासाठीची 7वी उत्तीर्णतेची अट मात्र कायम ठेवली होती. पुढे 2020मध्ये 30 ऑगस्ट 2016च्या फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार जे काही 2 निर्णय झाले होते, कोणते तर नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची जनतेतून निवड आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची जनतेतून निवड, तर हेही निवड या ठिकाणी एक प्रकारे ठाकरे सरकारने फेब्रुवारी 2020मध्ये रद्द केले होते. हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. पण एक लक्षात घ्या की पुन्हा शिंदे सरकार आल्यानंतर, एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर पुन्हा ते निर्णय या ठिकाणी लागू केल्याने आज घडीला आपल्याला असं चित्र दिसून येतं की ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो किंवा नगर पालिका असो किंवा नगर परिषद असो, तर या तिन्ही संस्थांच्या स्तरावरचे सरपंच किंवा नगराध्यक्ष जे आहेत ते प्रत्येक जनतेतून निवडीचा निर्णय पुन्हा लागू केला गेलेला आहे एकनाथ शिंदे सरकारच्या कालखंडात. तर त्यामुळे या सर्व अर्थाने या निर्णयांची तारखा महत्त्वाच्या आहेत. 18वा प्रश्न, ब्रिटिश कॅन्टोन्मेंट ॲक्ट केव्हा पास झाला? पर्याय 1 1920, पर्याय 2 1924, पर्याय 3 1935 आणि पर्याय 4 1937. तर मित्रांनो, ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश कॅन्टोन्मेंट ॲक्ट हा 1924मध्ये पास झाला होता आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1924. भारतात सर्वप्रथम 1924मध्ये ब्रिटिशांनी कॅन्टोन्मेंट ॲक्ट पास करून छावणी मंडळाची स्थापना केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर आपण विचार केला तर भारत सरकारने इसवी सन 1953मध्ये छावणी मंडळ या नागरी शोषण संस्थेचा आढावा घेण्यासाठी SK पाटील समिती स्थापन केली होती. पण सध्याच्या स्तरावर जर आपण विचार केला तर 2006च्या अधिनियमानुसार या छावणी मंडळाचं जे काही कामकाज आहे ते चालतं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 1924ची ब्रिटिश कॅन्टोन्मेंट ॲक्ट हाही लक्षात ठेवा आणि 2006च्या अधिनियमानुसार सध्या या कॅन्टोन्मेंटचं कामकाज चालतं हेही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की नुकतंच या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे की कॅन्टोन्मेंट यांनासुद्धा अनेक नागरी सोयीसुविधा ज्या आहेत त्या परिक्षेत्रातल्या असणाऱ्या महापालिका किंवा नगरपरिषद क्षेत्राकडून सुद्धा मिळतील, असंही आता नुकतंच मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट क्षेत्राला सुद्धा त्या परिक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या नागरी यंत्रणा ज्या आहेत किंवा नगर यंत्रणा ज्या आहेत, मग ती नगरपरिषद असो किंवा महापालिका असो, यांच्याकडून सुद्धा सोयीसुविधा प्राप्त होतील, असंही या ठिकाणी मंत्रिमंडळाने नुकतंच आता लेटेस्ट निर्णय जो काय तो घेतलेला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे. हेही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर 19वा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने. अ घरपट्टी, ब पाणीपट्टी, क आठवडे बाजारावरील कर, ड यात्रा कर, ई राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान. वरीलपैकी कोणते ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन नाहीये? पर्याय 1 केवळ क, पर्याय 2 केवळ ड, पर्याय 3 क आणि ड आणि पर्याय 4 वरील सर्व उत्पन्नाची साधने आहेत. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची ही सर्वच साधने आहेत, म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व उत्पन्नाची ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत. तर या अर्थाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची नेमकी कोणती साधने आहेत? तर ग्रामपंचायत हद्दीतील घरांवर, मोकळ्या जागांवर लावला जाणारा कर, म्हणजे थोडक्यात घरपट्टी जरी म्हटलं तरी चालेल. ग्रामपंचायत हद्दीतील व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर लावला जाणारा कर, हेही त्यांचे उत्पन्नाचे साधन सांगता येईल. आठवडी बाजाराच्या स्तरावर लावला जाणारा कर असेल, यात्राच्या वेळेस यात्रा कर असेल, जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारावरील कर असेल, राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारं अनुदान असेल आणि इतर उत्पन्नाच्या पातळीवर स्वच्छता कर असेल, ग्रामपंचायत बँकेतील ठेवीवरील मिळणारं व्याज, हेही त्यांच्या उत्पन्नाचं साधन सांगता येईल. तर अशी विभिन्न प्रकारची उत्पन्नाची साधने ही ग्रामपंचायतीची आपल्याला स्पष्ट करता येतात. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे, 20वा प्रश्न, ग्रामसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे नाही किंवा नाहीत? पहा काय म्हटलेलं आहे, ग्रामसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे नाही किंवा नाहीत. म्हणजे चुकीचे नाहीत म्हणजेच बरोबर आहेत हे शोधायचे. की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची नसते. त्यानंतर ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समवेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल व हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते. पर्याय उत्तरे, पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 ब आणि क, पर्याय 3 अ, ब आणि क, पर्याय 4 सर्व विधाने चुकीची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणते विधान हे चुकीचे नाही म्हणजेच बरोबर आहेत. मग आता पहा की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची नसते, तर हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, कोणते विधान बरोबर आहे म्हणजेच कोणते विधान चुकीचे नाही आहे हे शोधायचं आहे. अपर्याय तर चुकीचा आहे की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची नसते. का? कारण की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचाचीच असते. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचाची असते, त्यामुळे अपर्याय जो काय तो चुकीचा आहे. ब पर्याय, ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात, तर हे विधान बरोबर आहे, हे पर्याय बरोबर आहे. की ग्रामसभेच्या अंतर्गत ज्या काही
सूचना केल्या जातात किंवा ग्रामसभेच्या अंतर्गत ज्या काही चर्चा किंवा ज्या काही गोष्टींवर या ठिकाणी पूर्ण डिस्कस होत असतं, तर ते संबंध ज्या काही ग्रामसभेमध्ये घेतलेले मांडले गेलेले ठराव असतील, त्या ठरावाच्या अनुषंगाने केलेल्या सूचना असतील, तर त्या सूचनांची संबंध माहिती ही ग्रामपंचायतीला कळवणं अपेक्षित आहे, ग्रामसेवकांना ती कळणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे ब पर्याय बरोबर आहे. क प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल व हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते, तर हे देखील बरोबर आहे. तर त्यामुळे ब आणि क हे 2 विधाने किंवा 2 पर्याय बरोबर आहेत. मात्र अ जो आहे तो चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ब आणि क हे विधाने चुकीचे नाहीत किंवा बरोबर आहेत. सरपंच हा ग्रामसभा बोलावून ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवित असल्यामुळे सरपंच हा ग्रामसभा बोलावत नसतो किंवा बोलवण्याची जबाबदारी त्याच्याकडे नसते असं म्हणणं चुकीचं आहे. का तर सरपंच हाच ग्रामसभा बोलावून या ठिकाणी या ग्रामसभेचं अध्यक्षस्थान भूषवित असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय अ जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. मात्र ब आणि क हे पर्याय बरोबर आहेत. उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या या टेस्ट पेपर 4च्या अंतर्गत विभिन्न प्रकारचे हे जे काही प्रश्न आहेत ते मी विचारलेले होते, की ज्याचं डिस्कशन आपण आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा आगामी टेस्टच्या स्वरूपात आपण या ठिकाणी घडवून आणणार आहोत. टेस्ट पेपर 5 असेल, 6, 7, 8 आणि 9, 10 असे 10 टेस्ट पेपरची ही जी काही आपली मालिका आहे ती अजून पुढे कंटिन्यू असणार आहे. आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, आगामी संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा असेल, या सर्व हेतूने या टेस्ट पेपरचा निश्चितच आपल्याला फायदा होईल असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या टेस्ट पेपरला सोडवावं आणि टेस्ट पेपरशी संबंधित जी काही डिस्कशन आहे तेही आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहावं अशी मी सर्वांना विनंती करतोय. आणि हा देखील व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करावा हे देखील मी या ठिकाणी या व्हिडिओच्या मधून स्पष्ट करतोय. आणि त्याचबरोबर जाताना शेवटी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.